उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरावर कडाडून टीका केली आहे. देशामध्ये जे काही सध्या फोडाफोडीचं ऑपरेशन सुरू आहे त्यासाठीच राम मंदिरातनं चोरलेले पैसे वापरत आहे असा त्यांचा आरोप आहे. उद्धव ठाकरेने हा जो काही आरोप केलेला आहे तो अत्यंत बालिशपणाचा आहे. एखादं स्वप्न माणसाने पाहावं त्या स्वप्नामध्ये येऊन याला काहीतरी सांगावं अशातला हा प्रकार आहे. राजकारण करण्यासाठी राम मंदिरचा पैसा वापरला जातो हे बोलणंच कितीतरी लोकांना पसंत तरी पडेल. परंतु आता झालंय कसं की हे यांची झालेली बुद्धी भ्रमिष्ट आणि यामध्ये असे वाक्य वापरतायत. अहो, राम मंदिराचा पैसा ज्यांनी चोरला असेल किंवा ज्यांनी त्याच्यामध्ये अपहार केला असेल त्यांना शिक्षा झाली पाहिजे हे आमचं मत आहे. आणि त्याच्यासाठी 8 लोक अटक झालेली आहेत. हे जे जे कोणी असतील ते समोर आले पाहिजे. याबद्दल आमचं मत अत्यंत परखड आणि स्पष्ट आहे. लोकांच्या भावना त्या राम मंदिराशी जोडल्या गेल्या आहेत. लाखो भक्त राम मंदिरामध्ये रोज येतात, रोज तिथं चढावा करतात किंवा तिथं देणगी टाकतात. त्याचा कुठेही गैरवापर होऊ नये हे आमच्या सर्वांचंच मत आहे. आता त्यांचं असं म्हणणं आहे की जे हिंदू आहेत त्या सगळ्या हिंदूंनी या विरोधात एकत्र यावं. रविवारी स्वतः ते दादरच्या हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालीसा पठण करणार आहे आणि याद्वारे तुमचा निषेध करणार आहे. पूर्वी कधीतरी त्या नवनीत राणा आणि त्या राणा दाम्पत्यांनी यांच्या घरासमोर हनुमान चालीसा वाचला तर त्यांना तुम्ही अटक केली, त्याला विरोध केला आणि आता पुन्हा तुम्ही आता हनुमान चालीसा वाचणार आहात. चला, या निमित्तानं का होईना तुम्हाला हनुमान चालीसा वाचावं लागला हे काही कमी नाहीये. आणि जे हिंदू असेल त्यांनी यावं. म्हणजे तुम्हाला तुमच्या सोयीचं राजकारण करण्यासाठी आता हिंदूची गरज भासते. मग तुमच्या मिरवणुकीमध्ये मुसा जो पाकिस्तानचा झेंडा घेऊन नाचत होता त्याला तुम्ही आता काय बोलणार आहात? त्याचं काही उत्तर देणार आहात का तुम्ही? त्याच्यावर तुम्ही भाष्य करणार आहात का? लोकसभेला प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन हम सब भाई भाईचे नारा देणारे तुम्ही आता हिंदुत्व करायला लागला. हे सगळं बेगडी प्रेम आहे. यांच्याकडे आता कोणी राहिलं नाही. आता हाच हिंदुत्वाचा नारा तुम्ही घेऊन काँग्रेसला बरोबर घ्या बरं. तुम्ही शरद पवारच्या राष्ट्रवादीला आवाहन करा बरं, येतील ते तुमच्या बरोबर. ज्या पक्षांबरोबर तुम्ही युती केलेली आहे त्या पक्षाला हे मान्य आहे का? तुमचं हिंदुत्व मान्य आहे का त्यांना? एकदा त्यांना विचारा ना. सगळीकडून हे जे यांचा वापर करून ह्यांना जे सोडलं गेले ना त्याचा पश्चाताप करण्यासाठी हे हनुमान चालीसा वाचतायत. ही चूक आम्ही त्यांना वारंवार सांगत होतो करू नका. त्या टायमाला ऐकलं नाही. आता त्या दादरला हे जाऊन फक्त त्या पश्चातापासाठी ज्या महाविकास आघाडी बरोबर यांनी युती केली त्याचा पश्चाताप म्हणून यांनी हनुमान चालीसा वाचावा आणि त्या हनुमान रायाला सांगावं माझ्याकडून चुकलं म्हणून एकदा जाहीर माफी तर मागा. आता तुम्हाला स्वतःला हिंदू म्हणून घेण्यामध्ये आता तुम्हाला ती कॅपॅसिटी तुमची राहिलेली नाहीये आणि तुम्ही ते म्हणूही शकत नाही. राम मंदिराच्या नावाखाली ही लूट सहन केली जाणार नाही अहो, ते लूट कोणी करत असेल ना त्यांना आम्ही पण माफ करणार नाही. हे कोण माफ करणारे न करणारे आले? भारतातला प्रत्येक नागरिक, या देशातला प्रत्येक नागरिक ज्यांनी धर्माच्या नावावर काही जर लूट केली असेल तर त्याला कोणीही माफ करणार नाही. ही सगळ्यांची भूमिका आहे. कोण्या एका पक्षाची भूमिका नाहीये, सर्वांची भूमिका आहे. सर्वसामान्य माणसाची श्रद्धा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी लूट होऊ नये या भूमिकेशी आम्ही सुद्धा सहमत आहोत. राम मंदिरांचं आंदोलन खरं तर आम्ही सुरू केलं. त्यावेळेस भाजपचे 2 खासदार होते. रथयात्रा काढल्या, आम्ही लढलो, गुन्हे दाखल झाले, हे सगळं आम्ही केलंय आणि आता याही विरोधात आम्हीच रस्त्यावर उतरतोय जेव्हा राम मंदिर लुटल्या जातंय. हे बघा, एक लक्षात घ्या, राम मंदिराचं जेव्हा रथयात्रा अडवाणींनी काढली त्यावेळेला त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. परंतु जेव्हा तो घुमट पाडलं गेलं त्या टायमाला देशामधला एकमेव नेता, एकमेव शेर, एकमेव वाघ ते होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. आणि त्यांनी आता त्यावेळेला वक्तव्य केलं होतं. कुणाचीच हिंमत नव्हती त्यावेळेला त्यांनी केलेलं वक्तव्य होतं. जर ते बाबराची ढाचा जर माझ्या शिवसैनिकांनी पाडला असेल तर त्याचा मला अभिमान आहे आज सांगणारे शिवसेना प्रमुख होते. म्हणून शिवसेना प्रमुखांनी घेतलेली भूमिका ही जगाने मान्य केली होती. देशामध्ये त्याचा बद्दल आनंद व्यक्त केला गेला होता. त्याच्यामध्ये तुमच्या सहभागाचा किंवा तुम्ही काही केलंय
असं स्वतःच्या अंगावर क्रेडिट घेऊ नका. ते क्रेडिट फक्त शिवसेना प्रमुखाचं होतं. हे तुम्ही म्हणताय सातत्याने राम तिकडे गेलेत का अयोध्येला? त्यांचं म्हणणं आहे की मी अयोध्येला 2 वेळा जाऊन आलोय. अमित शहा गेले का सांगा, आणि ते जाणार असतील तर मी सोबत जातो ना त्यांच्या. अहो, आम्ही एकदा गेलो होतो बरोबर. आम्हीच गेलो होतो बरोबर. आम्ही तिथून ती काढली होती, सगळी यात्रा आमची काढली होती. आम्ही स्वतः गेलो होतो. त्या टायमाला राम मंदिर बनलं नव्हतं. तो संघर्षाच्या काळामध्ये आम्ही गेलो होतो. परंतु आता राम मंदिर बनल्यानंतर तो गेला तर मी जाईल, ही कोणती भक्ती? म्हणजे अमित शहाला जोपर्यंत राम पावत नाही तोपर्यंत मी तिथे जात नाही, असं काही त्यांना म्हणायचंय का? म्हणून त्यांनी कुणी काय करावं, तुम्ही काय करता, हा महत्वाचा प्रश्न आहे. आज प्रत्येक जण सांगताय की आज मोदीच्या नेतृत्वाखाली आज त्या ठिकाणी राम मंदिराचे निर्माण झालंय, ज्याचा लढा जवळपास 400-500 वर्षापासूनचा होता, तो एक परिपूर्ण झालेला आहे. त्यामध्ये काय जे काही गडबड झाली असेल तो भाग वेगळा, परंतु उभारणी करण्यामध्ये त्यांचा हात आहे एवढं निश्चित आहे. म्हणून ते जाणं किंवा न जाणं यापेक्षा आपली असलेली भक्ती, आपला असलेला भाव आपण व्यक्त करणं, यासाठी कुणाची उघड्याची गरज मला वाटतं घेण्याची काही आवश्यकता नाही. एक आवाहन त्यांनी केलंय की जे बाळासाहेबांचे विचार मानतात, ज्यांनी विचार अजून सोडले नाही, ते सगळे आले तरी चालेल. सगळ्यांनी यावं, पण कशासाठी हे तरी सांगा ना. तिथं तुम्ही हनुमान चालीसा वाचून माफी मागणार आहात का हिंदूची? तुमच्या बरोबर काँग्रेस आहे का? तुमच्या बरोबर शरद पवारची राष्ट्रवादी आहे का? हेही त्यांनी स्पष्ट करावं. मग तुमचं वैयक्तिक किंवा पक्षाचं आंदोलन असेल तर निश्चित त्याला ज्याला पाठिंबा देते ते येतील. परंतु असं रामाच्या नावावर राजकारण करण्याची नवी दिशा देण्याचं काम आता त्यांनी करू नये. त्यांच्या हातातून हा सर्व विषय गेलेला आहे. हिंदुत्व त्यांनी सोडलेलं आहे. त्यांना हिंदुत्वाची त्यांचा काडीचाही आता संबंध राहिलेला नाही. राम मंदिरावर दरोडा टाकला जातोय, चोरीचे पैसे पक्ष फोडायला वापरले जातात. ते तर मी सांगितलं ना. अहो, असे पैसे घेऊन कुठं पक्ष फोडले जातात का? यांना रात्रीचं पडलेलं ते गोड स्वप्न आहे आणि त्याचा ते आता उल्लेख करतायत. महाराष्ट्राला आंदोलनानं जाग करेल आणि मगच अयोध्येला जाईल. पहिलं पक्षाला जागा करा, स्वतः जागे व्हा. तुमच्या असलेले सभोवतालचे जे काय आहेत चांडाळ चौकडी त्यांना जागे करा. मग देशाबद्दल किंवा राम मंदिराबद्दल बोला. ओके, चल. सर, हिंदी में दीजिए.